हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवलेली आहे चमचमीत आणि झणझणीत अशी रेस्टॉरंट स्टाईलसारखी व्हेज बिर्याणी। तर दिसायला जितकी अट्रॅक्टिव्ह दिसते तितकी सोपी देखील आहे। तर रेसिपी सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी बासमती राईस घेतलेला आहे। तर आता आपण त्याला फोडणी करून घेऊयात। पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचे। इथे साधारण 2 चमचे मी तेल घालून घेतले आणि खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। मी काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र घालून घेतलेलं आहे। तर हे 1-2 मिनिटं आपल्याला छान तडतडून घ्यायचे। आता यामध्ये 1 चमचाभर मी नॉर्मल जिरे घालून घेतलेले आहेत। हे रेग्युलर जिरे आहेत। तर हे देखील आपल्याला छान तडतडून घ्यायचे आहेत। छान फोडणी झाली की यामध्ये आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। तर साधारण इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला 1-2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याने छान भात मोकळा सडसडीत होतो। तर तांदूळ हलक्या हातानेच मिक्स करायचा आहे, नाहीतर तो भिजल्यामुळे लगेच तुटू शकतो। त्यामुळे हलक्या हातानेच इथे मिक्स करून घेतला आहे आणि यामध्ये जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि भात शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी भातामधलं पाणी काढून घेणार नाही आहे, म्हणजे त्या पाण्यामध्येच भात शिजवून घेणार आहे। त्यामुळे इथे मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तुम्ही जर यातलं पाणी काढून घेणार असाल तर आणखी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेऊ शकता। तर आता पाणी घालून झाल्याच्यानंतर 1 चमचाभर तूप घालून घ्यायचे आणि इथे मी 1 लिंबू हा यामध्ये पिळून घेणार आहे। लिंबू घातल्यामुळे देखील आपला भात छान मोकळा होतो, एक शीत असा मोकळा होतो। त्यामुळे लिंबू पिळायचा। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि भात शिजवून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी यातलं पाणी अजिबात काढणार नाही आहे, कारण पाणी काढलं की याची टेस्ट सगळी पाण्यामध्ये निघून जाते असं मला तरी वाटतं। त्यामुळे मी पाणी न गाळताच हा भात शिजवून घेणार आहे। तुम्हाला जर तसा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी घालून भात शिजवून घेऊ शकता। तर इथे आपला भात शिजलेला आहे। तर आता आपल्याला तो थंड करायला साईडला ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात। कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घेतले, 1 चमचाभर बटर घालून घेतलंय आणि इथे साधारण अर्धी वाटी काजू आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर बिर्याणी म्हटली की काजू यामध्ये आलेच। काजू घातले की बिर्याणी छान होते, त्यामुळे काजू घालायचे बिर्याणीमध्ये। तर छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपले काजू तळून झाले। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून द्यायचे। त्याच तेलामध्ये इथे मी लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत, आलं घालून घेतलेलं आहे आणि इथे 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर हे देखील आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे। तर हे आपण वाटणासाठी करणार आहोत। भाजीसाठी जे वाटण लागणार आहे त्याच्यासाठी हा कांदा आपण घालून घेतलेला आहे। त्यामुळे हा जास्त गोल्डन करायचा नाही आपल्याला, थोडाफार सॉफ्ट झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे कांदा आपला काढलेला आहे, आपण आता साईडला ठेवून देऊया। आणि इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। तर तेलामध्ये आपण बटरचा देखील वापर केलेला आहे, त्यामुळे छान टेस्ट येते। यासाठीच मी भाज्या तळून घेणार आहेत थोड्याफार। तर यामध्येच मी बटाटा देखील घालून घेणार आहे। तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। भाज्या आपल्या छान तेलामध्ये परतून होत आहेत तोपर्यंत इथे कांदा देखील आपला थंड झालेला आहे। आपण त्याचं वाटण करून घेऊयात। वाटतानाच त्यामध्ये थोडेफार तळलेले काजू देखील घालून घेऊयात, म्हणजे प्युरे छान होते। तर याची थोडंफार पाणी घालून अशा पद्धतीने मी पेस्ट केलेली आहे। तर ही पाहू शकता फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे। अशाच पद्धतीची भाजीला वाटण्यासाठी पेस्ट करायची। तर आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि इथे आपल्या भाज्या देखील बऱ्यापैकी तेलामध्ये परतून झाल्यात। आता या देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायसाठी साईडला ठेवून देऊया। तर भाज्या परतल्यामुळे छान असा बटरी टेस्ट येते भाजीला, त्यामुळे मी तळून घेतलेली आहे।
तुम्ही जर तशाच वापरणार असाल तर तशाही वापरू शकता। तर भाजी थंड होतीये तोपर्यंत त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि जो शिल्लक राहिलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथे मी टोटली 4 कांदे वापरलेले आहेत, थोडे वाटण्यासाठी आणि थोडे हे नंतर डेकोरेशनसाठी लागणार आहेत, ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर कांदे आपले तळून होत आहेत तोपर्यंत इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याची फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहेत। तर इथे 2 टोमॅटोची प्युरी करायची आपल्याला, त्याने छान आपली ग्रेव्ही होणार आहे भाजीची। तर इथे बऱ्यापैकी पेस्ट करून झालेली आहे आणि आपल्या भाज्या देखील थंड झालेल्या आहेत। तर अगोदर आपल्याला भाज्या या मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत। तर एका बाउलमध्ये घालून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत। साधारण छोटी वाटी इथे मी दही घालून घेणार आहे। दही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, पण बिर्याणीला छान टेस्ट येते। दही नसेल तर तुम्ही इथे लिंबू देखील पिळून घेऊ शकता, पण शक्यतो दहीच वापरा, त्याने छान ग्रेव्ही देखील येते भाजीला आणि टेस्ट देखील छान येते। तर यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे, धना जिरा पावडर घालून घ्यायचा आहे, हळद घालायची, तिखट घालून घ्यायचं आहे गरजेनुसार आणि छान भाज्या या मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला। भाज्या मॅरिनेट करताना हातानेच करायच्या शक्यतो, म्हणजे भाज्यांना मसाले छानपैकी लागतात, त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेतेय आणि झाकण लावून एक 10 मिनिटं तरी आपल्याला भाज्या या साईडला ठेवून द्यायच्या आहेत। भाज्या या मॅरिनेट करून ठेवल्या की त्याचा स्वाद छान उतरतो। तर भाज्या आपल्या मॅरिनेट होतात तोपर्यंत इथे आपला कांदा देखील छान गोल्डन झालेला आहे। असाच आपला गोल्डन करायचा आपल्याला, हा डेकोरेशनसाठी आपण गोल्डन केलेला आहे। तर आता हा देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मस्त इथे कांदा गोल्डन झालेला आहे, आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आपण जी कांद्याची आणि काजूची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे। 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण जी टोमॅटो प्युरी केली होती ती ॲड करून घ्यायची आहे। तर 1-2 मिनिटं झालेले आहेत, आता टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात। तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजीला ग्रेव्ही केली तर ती अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखे लागते, त्यामुळे अशाच पद्धतीने करायची। टोमॅटो प्युरी घालून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला छान मिक्स करून 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर इथे टोमॅटो आपण कच्चेच वापरलेले आहेत, त्यामुळे 1-2 मिनिटं परतायचे। छान टोमॅटो परतून झाले की थोडाफार कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या ॲड करून घेऊयात। भाज्या घालून झाल्याच्या नंतर सुद्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे, मसाल्याचा स्वाद छान उतरतो ग्रेव्हीमध्ये। तर मिनिटभर परतून झालं की यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। साधारण मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे आपल्या भाज्या ज्या काही थोड्याफार कच्च्या राहिल्या असतील त्या देखील शिजण्यासाठी, म्हणून इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे। सोबतच आपण जे तळलेले काजू आहेत ते देखील आपण थोडेफार भाजीमध्ये ॲड करून घेऊयात आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण भाज्या आपल्या थोड्याफार सॉफ्टच आहेत, पण आणखी थोड्याशा शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपल्याला भाजी ही एकदम सुक्की करायची आहे, त्यामुळे जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे। भाजी आपली पूर्णपणे शिजल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे। तर पनीर ऑप्शनल आहे, भाज्या देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण पनीर आलं की बिर्याणी खूपच टेस्टी लागते, त्यामुळे मी पनीर ॲड केलेलं आहे। तर पनीर घालून झाल्याच्या नंतर जास्त वेळ आपल्याला भाजी शिजवायची नाही आहे आणि यापेक्षा जास्त देखील आपल्याला ती थिक करायची नाही आहे। तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं वाफ काढून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर एवढीच ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे, कारण थंड झाल्याच्या नंतर ती आणखी थिक होते। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करून घेऊ शकता। मी माझ्या गरजेनुसार यामध्ये मसाले घालून घेतलेले आहेत। आता भाजी देखील आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे।
आणि भात देखील आपला तयार झालेला आहे। तर आता आपण लेअरिंग देऊन घेऊयात। एक मोठं पातेलं घ्यायचे, त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचे। इथे तेलाने देखील ग्रीस केलं तरी चालतं, पण तुपाचा स्वाद छान लागतो बिर्याणीमध्ये, त्यामुळे मी तुपानेच ग्रीस करून घेते। सगळीकडून छानपैकी तूप लावून घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये आपण जो तयार केलेला भात आहे तो घालून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता भात आपला छान मोकळा सडसडीत झालेला आहे। तर यातलं पाणी मी अजिबात काढलेलं नाहीये, तरी देखील छान झालेलं आहे। तर इथे आपली भाताची लेअरिंग आपण अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून घेऊयात। तर छान ही आपली फर्स्ट भाताची लेअर सगळीकडे पसरवून झालेली आहे। आता यावर आपण भाजीची लेअरिंग देऊन घेऊयात। लेअरिंग द्यायला सोपं जातं, त्यासाठी आपल्याला थिक भाजीच हवी आहे, त्यामुळे इथे मी पूर्णपणे थिक करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजीची लेअरिंग देखील देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी केली तर ती फारच सुंदर लागते, अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी बिर्याणी होणार आहे। तर इथे आपली भाजीची लेअरिंग दिलेली आहे। पुन्हा आपण यावर डेकोरेशन देखील करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट भाताची लेअरिंग देऊन घ्यायची आहे। तर इथे मी डायरेक्ट लेअरिंग देऊन घेतेय भाताची लेअरिंग देऊन झाल्याच्या नंतर यावर आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण जो तळलेला कांदा आहे तो यावर आपण घालून घेणार आहोत। तर हे सगळं ऑप्शनल आहे, पण अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी जर तुम्हाला करायची असेल तर याच पद्धतीने करायची, खूपच टेस्टी लागते। छानपैकी आपला कांदा देखील पसरवून झालेला आहे। यावर आपण जे तळलेले काजू आहेत ते घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत। इथे तुम्ही पुदिन्याची पाने देखील ॲड करून घेऊ शकता, मी फक्त कोथिंबीरीचा वापर केलेला आहे। तर मस्त इथे आपलं सगळं डेकोरेशन देखील झालेलं आहे। एक फायनल टच म्हणजे आपल्याला दुधात भिजवलेलं केसर यामध्ये घालून घ्यायचं आहे, पण मी केसर दुधात न भिजवता पाण्यामध्ये फूड कलर मिक्स करून घेतलेला आहे, तो यावर अशा पद्धतीने पसरवून घेणार आहे। मस्तच इथे आपली बिर्याणी झालेली आहे। आता आपण याला दम देऊन घेऊया। तर गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यावर हे मी पातेलं ठेवलेलं आहे। थोडासा भात आपला थंड झालेला आहे, त्यामुळे मी थोडासा पाण्याचा शिंतोडा यावर मारून घेतेय। हे ऑप्शनल आहे, तुमचा जर भात गरम असेल तर तुम्हाला पाण्याचा शिंतोडा मारण्याची काहीच गरज नाही आहे, पण माझा भात पूर्णपणे थंड असल्यामुळे मी पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे। झाकण लावून त्यावर थोडंफार वजन ठेवून आपल्याला 20 मिनिटं याला दम देऊन घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता 20 मिनिटानंतर मस्त असा आपला इथे भात तयार झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊयात। गरमागरम व्हेज बिर्याणी सोबत तुम्ही बुंदी रायता सर्व करून घेऊ शकता किंवा सलाद देखील सर्व करून घेऊ शकता। तर मस्त इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल सारखी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे। तर आजची ही व्हेज बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा छान छान आणि इंटरेस्टिंग रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।